बनवण्याची जी काही संकल्पना होती ती मार्टिन मार्कोना म्हणून एक मानव अधिकार कार्यकर्ते गुजरातचे, त्यांच्या संकल्पनेतून हे घर तयार केलं. त्यांनी छोटंसं एक घर तयार केलं होतं 6 बाय 9 इंचाचं आणि मग त्याला इन्स्पायर्ड होऊन त्याच्या स्फूर्ती घेऊन एक मोठं घर तयार केलं ज्याच्यामध्ये लोक प्रत्यक्ष जातील आणि गोष्टी समजावून घेतील संविधानाच्या संदर्भात. हे घर तयार करण्याच्या संदर्भाने सगळ्यात मोठं हेतू काय ठेवला होता समोर की संविधान समजण्यासाठी क्लिष्ट आहे, अवघड आहे, त्यातली भाषा समजत नाही आहे, मग ती सोपी करून त्याच्यातलं जे काही हक्क नागरिकांसाठी आहेत, कर्तव्य नागरिकांसाठी आहेत ती लोकांपर्यंत पोहोचायला हवीत यासाठीचा हा प्रयत्न होता. अर्थात या सगळ्याची सुरुवात संविधानाच्या प्रास्ताविकेने आपण करतो आहे. यामध्ये संविधानाची प्रास्ताविका मध्ये हे जे काय आपलं उद्देशिका आहे, या उद्देशिकेचं हे संपूर्ण एक वाक्य आहे आणि ह्या अख्ख्या एका वाक्यामध्ये संपूर्ण संविधानाचा सार या ठिकाणी आलेला आहे. या ठिकाणी भारतीय संविधानाचे स्रोत काय, भारतीय संविधान निर्मितीच्या प्रवासामधले स्रोत फार महत्त्वाचे आहेत, ज्याच्यामध्ये गौतम बुद्ध ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संदर्भाने मांडणी केली होती, ज्याच्यामध्ये भारतीय संविधानाचा जो गाभा आहे तो अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. गौतम बुद्ध अबंट नावाच्या व्यक्तीला सांगतात की छोट्याशा चिमणीला देखील आपल्या घरट्यामध्ये मुक्तपणे चिवचिवाट करण्याचं स्वातंत्र्य आहे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा 2-2.5 हजार वर्षांपूर्वी जे मूल्य इथल्या मातीमध्ये रुजलं ते बुद्धांपासून रुजलं गेलं आणि हा सगळा थॉट प्रोसेस आपल्या संविधानामध्ये आहे. संविधानाच्या 15व्या आर्टिकलमध्ये काय सांगितलं जातं, धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान यावरून नागरिकांच्यामध्ये भेदभाव करण्यास मनाई आहे. मग हा सगळा विचार आधीच आपल्या संत समाज सुधारकांनी मांडलेला आहे. संत तुकाराम त्यांच्या अभंगातून काय म्हणतात की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगल. हे जो कॉन्स्टिट्यूशनमध्ये आर्टिकल 15मध्ये जो आलेलं आहे ते आधीच आपल्या संत समाज सुधारकांनी या ठिकाणी मांडलेलं आहे. पुढे जाऊन आपण असं म्हणतो की आरक्षणाचा जो अधिकार आहे ते 1902 साली शाहू महाराजांनी आपल्याला दिलेला आहे. त्यानंतर शिक्षणाच्या हक्काच्या संदर्भाने हंटर कमिशनला महात्मा फुलेंनी साक्ष दिली होती. जे शिक्षणाचा हक्क असेल, सामाजिक न्यायाची गोष्ट असेल, त्याचबरोबर समता आणि मूलभूत अधिकाराच्या संदर्भाने महाडचं जे चौदार तळ आहे त्या चौदार तळ्यामध्ये जो सत्याग्रह झाला होता तो समतेच्या संदर्भाने झाला होता. मग हे समत्याचं मूल्य असेल, सामाजिक न्यायाचं मूल्य असेल, शिक्षणाचा हक्क असेल, या सगळ्या गोष्टी आपल्या संविधानामध्ये अंतर्भूत झालेल्या आहेत. भारतीय संविधान निर्मितीच्या प्रक्रियेत जेव्हा भारतीय स्वातंत्र्याचा लढा लढला जात होता, या लढ्यामध्ये भगतसिंग असतील, गांधी असतील, ह्या सगळ्या लोकांना स्वतःचा बळी द्यावा लागला आहे, त्यांच्या प्राण्याची आहुती द्यावी लागली आणि या सगळ्या आहुतींमधून स्वातंत्र्य निर्मितीनंतर संविधान निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये या सगळ्यांचं जे योगदान आहे ते अतुलनीय आहे आणि त्याचं आपल्याला नेहमी हे ठेवायला हवे. संविधान सभेची पहिल्यांदा निर्मिती झाली, ज्याच्यामध्ये 299 सदस्य होते, 93 संस्थानिकांचे प्रतिनिधी होते, प्रांतिक सदस्यांनी निवडून गेलेले जे प्रतिनिधी होते, कॅबिनेट मिशन होते आणि या सगळ्याचं अध्यक्षपदी डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते संविधान सभेच्या अध्यक्षपदी. आपण संविधान सभेची पहिली बैठक झाली होती ती 9 डिसेंबर 1946 साली झाली होती आणि 26 नोव्हेंबर 1949ला आपण संविधान स्वीकृत केलेलं आहे, जे आपण म्हणतो 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. तर हा सगळा प्रवास आहे. संविधान मसुदा समितीनंतर संविधान समिती ड्राफ्टिंग कमिटी आपण जिला म्हणतो, संविधान मसुदा समिती, त्याच्यामध्ये 7 सदस्य होते. त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि बाकी सदस्य त्याच्यामध्ये होते. त्यातले काही सदस्य वेळेनुरूप रिप्लेस होत राहिले, काही लोक परदेशी गेले, काही लोक आजारी पडले. त्यामुळे बहुतांश वेळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधानाच्या संदर्भाने खूप काम करावं लागलं आणि म्हणूनच आपण बाबासाहेबांना भारतीय राज्यघटनेचा शिल्पकार म्हणतो. याच्यामध्ये या सगळ्या संविधानाच्या निर्मितीच्या प्रवासामध्ये संविधान बनवताना केवळ पुरुषांचा सहभाग होता का, तर अशातला भाग नाही. काही अशा महिला होत्या ज्यांनी त्यांचं अतुलनीय योगदान या सगळ्या प्रक्रियेमध्ये दिलं, त्यांची नावं या ठिकाणी मेन्शन केलेली आहेत. त्याचबरोबर संविधान सभेत जेव्हा चर्चा चालू होत्या त्या चर्चेमध्ये शिक्षण, रोजगार, आरोग्य, धर्मनिरपेक्षता, महिलांचे प्रश्न या संदर्भाने या महिलांनी तिथं त्यांची भूमिका, त्यांची बाजू मांडली होती. स्वातंत्र्याआधी भारत वेगवेगळ्या संस्थानिकांनी मिळून बनलेला होता आणि ही सगळी वेगवेगळी संस्थानिकं होती. या संस्थानिकांना विलीन भारतामध्ये केलं आणि असं भारताचं संघराज्यात्मक देश आपण तयार केला, ज्याच्यामध्ये भारताची नंतर फाळणी झालेली आहे, त्याच्यानंतर बंगालची फाळणी झाली आहे आणि आत्ता आपला जो भारत आहे तो भारत असा एक संघ, एक राष्ट्र आपल्याला दिसतो. इथून पुढे येताना आपण पाहतोय की भारताची जी काय भौगोलिक क्षेत्र आहे, ते भौगोलिक क्षेत्र किती आहे तर 32,87,782 चौरस किलोमीटरची आपली भौगोलिक आपलं क्षेत्रफळ आहे. त्याबरोबर 15,200 किलोमीटरची भूसीमा आहे, 7,517 किलोमीटरची सागरी सीमा आहे, 135 कोटी लोकसंख्या, जगातील सर्व प्रमुख धर्म, 6,500हून अधिक जाती, 200हून अधिक भाषा, 29 राज्य, 7 केंद्रशासित प्रदेश, श्रीमंत आणि गरीब, साक्षर आणि निरक्षर या सगळ्या लोकांना एकसंध बांधून ठेवण्याचं काम कोण करतं तर आपलं भारतीय संविधान करतं. भारत वेगवेगळ्या जाती धर्मांनी विविधतेने नटलेल्या आपण नेहमी आपल्या राष्ट्रगानात म्हणत असतो.
संविधानातील जी मूल्ये ज्यांचा मी सुरुवातीलाच उल्लेख केला, स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता, या मूल्य आपल्या संविधानात आलेली आहेत. असा भारत घडूया कसा, तर सार्वभौम, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, लोकशाही आणि गणराज्य या सगळ्या शब्दांची सोपी आणि स्पष्ट इथं माहिती दिली आहे, जेणेकरून ते शब्द आपल्याला त्या शब्दांची उकल सोप्या पद्धतीने करू शकतो. संविधानामध्ये मूलभूत हक्क आहेत, एकूण 6 मूलभूत हक्क आहेत, ज्याच्यामध्ये समतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क, त्याचबरोबर आणखीन 3 स्वातंत्र्य आपण त्या ठिकाणी दिली आहेत. धर्म स्वातंत्र्याचा हक्क, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क आणि न्यायालयात दाद मागण्याचा हक्क. हे 6 मूलभूत हक्क संविधानाचे त्या ठिकाणी संविधानाने आपल्याला दिले आहेत. त्याचबरोबर आपल्याला मूलभूत कर्तव्य पण सांगितले आहेत, जी 11 मूलभूत कर्तव्य ही पुढे येत आहेत. त्याचबरोबर इथे कॉन्स्टिट्यूशन ठेवलं आहे. या कॉन्स्टिट्यूशनमध्ये ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन आहे. हे कॉन्स्टिट्यूशन आपण या ठिकाणी बघू शकतो. ओरिजिनल स्वरूपात ते कसं आहे, विविध संस्कृतीचं याच्यामध्ये आपल्याला चित्रीकरण दिसतं. अशा पद्धतीचं हे ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशनची एक दुय्यम प्रत आहे. याच्यामध्ये सायन्स आहेत. मगाशी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे ही जी संविधान घराची संकल्पना आहे ते मार्टिन मकवाना म्हणून गुजरातचे एक मानवाधिकार कार्यकर्ते आहेत, त्यांच्यावरून इन्स्पायर्ड होऊन केलेलं हे घर आहे. हे 6x9 इंचीचं घर आहे आणि हे आता आपण मोठं उभं केलेलं आहे. याच्यामध्ये संविधान सभेतलं शेवटचं भाषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे केलं, त्याच्यामध्ये जो निर्वाणीचा इशारा दिला होता, त्याच्या संदर्भाने इथे मांडणी केली आहे. संविधान कितीही चांगलं असलं तरी जे राबवणारे हात आहेत, जर ते चांगले नसतील तर मग ते संविधान फार जास्त चांगलं लागू राहणार नाही. या ठिकाणी मूलभूत कर्तव्य आहेत, ती मूलभूत कर्तव्य 11 या ठिकाणी मांडणी केली आहे. त्याच्यामध्ये संविधान आणि त्याचे आदर्श व संस्था, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत याचा आदर करणं आपलं भारतीय नागरिकांचं कर्तव्य आहे. ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यात स्फूर्ती मिळाली, त्या उद्धट आदर्शांची जोपासना करून त्यांचं अनुसरण करणं, भारताचे सार्वभौमत्व, एकता व एकात्मता उन्नत ठेवणं व त्याचं संरक्षण करणं, धार्मिक, भाषिक व प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीला लावणे, स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणं, देशाचे संरक्षण करणं व आव्हान केले जाईल तेव्हा राष्ट्रीय सेवा बजावणं, अशा प्रकारची 11 मूलभूत कर्तव्य आपल्या संविधानामध्ये अंतर्भूत झालेली आहेत. हे काही मार्गदर्शक तत्त्व आहेत. त्या मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे कायदे बनवले जातात आणि ते बहुसंख्याकांच्या हितासाठी केलेले कायदे ह्या मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे करायला हवे. या ठिकाणी सामाजिक न्यायाची गरज काय हे स्पष्ट केले. भारतासारख्या टोकाची विषमता असलेल्या समाजात समान नियम हाच अन्याय ठरत असतो. अशा विषम व्यवस्थेत पुढे जाण्याची समान संधी सर्वांना उपलब्ध असावी, याकरिता मागे राहिलेल्या समूहांना म्हणजेच महिला, बालके, शोषित जात समूह, अल्पसंख्याक घटक, गरीब यांना विशेष संधीचे तत्त्व हाच खरा न्याय असतो. सामाजिक न्यायाची इथं थोडीशी स्पष्टीकरण दिले, व्याख्या केलेली आहे. समाजवादाच्या संदर्भाने इथे थोडंसं स्पष्टीकरण दिलं आहे आणि धर्मनिरपेक्षता म्हणजे काय एक्झॅक्टली सांगितले. जसं मगाशी मी म्हटलं की व्यक्तीला धर्म आहे पण इथल्या राष्ट्राला धर्म नाही. आणि या ठिकाणी काही कॉन्स्टिट्यूशनचा जे काय चित्रीकरण आहे आतमध्ये, त्या चित्रीकरणाच्या संदर्भाने काही पोर्ट्रेट्स ठेवले. विविध संस्कृतीचं चित्रीकरण आपण संविधानाच्या आतमध्ये पाहू शकतो. ज्या संविधानाच्या संदर्भाने मागापासून आपण बोलतोय त्याची सर्व म्हणजे थोडक्यात रचना कशी आहे तर सुरुवातीला प्रास्ताविका आहेत, तिचे एकूण 22 भाग आहेत, 395 अनुच्छेद आहेत आणि 12 परिशिष्ट आहेत. अशी त्याचं रचना एक स्वरूप आहे. संविधानाच्या रचनेच्या संदर्भाने मला या ठिकाणी सांगायचं होतं. संविधान म्हणजे नक्की काय, तर भारताचे संविधान ही केवळ राज्य कारभाराची नियमावली नव्हे किंवा या कारभारातील विविध घटकांचे स्वरूप स्पष्ट करणारा फक्त एक दस्तावेज नव्हे,
हे तर त्यात आहेच, त्या पलीकडे जाऊन भारतीय जनतेच्या आकांक्षाचा तो संकल्प आहे. भारत कसा घडवायचा, त्यातील जनतेचे सामाजिक आर्थिक राजकीय जीवन कसे समृद्ध करायचे, भारतीय जनतेत परस्पर भातृभाव भगिनीभाव व सहभाव कसा वृद्धिंगत करायचा याचे दिग्दर्शन आपल्या संविधानात आहे. शेवटी मगाशी जिथे मी उल्लेख केला होता की बाबासाहेबांनी संविधान सभेचे शेवटचं भाषण केलं होतं, त्यातलं हे कोट आहे, माझ्या मते संविधान कितीही चांगले असो ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे. ते जर अप्रामाणिक असतील तर ते वाईट ठरल्याशिवाय राहत नाही. तसेच संविधान कितीही वाईट असो ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते प्रामाणिक असतील तर ते चांगले ठरल्याशिवाय राहणार नाही. आणि शेवटी या ठिकाणी संविधानाचा अभंग आहे आणि इथून बाहेर पडत असताना इथे पाश यांची कविता आहे, जे विद्रोही कवी आहे, सबसे खतरनाक म्हणून. आणि या ठिकाणी भारतीय नागरिकांनी बाहेर पडताना नागरिकांची काही कर्तव्य आहेत आणि काही हक्क आहेत आणि ते पाहून नागरिक बाहेर पडू शकतात. चारी बाजूने पण आहे.
पाहुणे